मला सांगा, एवढ्या महानगरपालिका तुम्ही पाहिल्यात, आज ज्या पद्धतीचा जो उद्रेक दिसला राज्यातल्या सगळ्या जवळपास महानगरपालिकांमध्ये, असा उद्रेक याच्या अगोदर या राज्यामध्ये दिसला का? आजचं चित्र वेगळं होतं की नेहमीचं होतं? नाही, कविताजी एक तर स्पष्ट करायला पाहिजे, पार्टी विथ डिफरन्स अफी आपण आतापर्यंत ज्यांना म्हणत होतो त्यांना आता उलट म्हटलं, डिफरन्स विथ पार्टी. म्हणजे असं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी पाहायला मिळालं नाही. जी शिस्तबद्ध पार्टी स्वतःला समजत होती, म्हणजे इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून आपण ज्यांना जे स्वतः सांगत होते, टिमकी वाजवत होते की आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, तो खरोखर त्यांच्यापेक्षा वेगळाच आहे. कारण आज सगळं जे चित्र पाहायला मिळालं की प्रामाणिकपणे अनेक वर्ष ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनी सुचवलेल्या उमेदवारांचा विचार करण्याच्या ऐवजी जे काल परवा आले आणि त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे पक्षांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये जो उद्रेक निर्माण झाला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या महानगरांमध्ये महिला कार्यकर्त्या रडताना आपण पाहिल्या. अगदी आमदार देवयानी फरांदेंना अश्रू ढाळावे लागले. सीमा हिरे आणि फरांदेंच्या मुलांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली. इतक्या खालच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आज गेलाय, याचं खरोखर दुर्दैव आणि वाईट वाटतं. कारण अतिशय प्रामाणिकपणे पक्ष वाढवणारे कार्यकर्ते, त्यांचा विचार कोण घेत नाही, त्यांचं म्हणणं कोण ऐकून घेत नाही. पण काल कोणतरी आलाय आणि तो फक्त विजयी होणार आहे, त्याला संधी आहे, तो पक्षात निवडून येऊ शकतो, इतक्याच फक्त कारणासाठी जर आपण उमेदवारी देत असू तर मला असं वाटतं आता की 10% किंवा 15%चा कोटा या भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी, प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी, जे सतरंजा उचलतात त्यांच्यासाठी खरोखरच ठेवला पाहिजे अशी परिस्थिती. सर, मी तुम्हाला पूर्ण बोलण्याची संधी देते, फक्त मी तुम्हाला थोडंसं थांबवते. म्हणजे त्या दिवशी एक वाक्य होतं गिरीश महाजनांचं नाशिकच्या सगळ्या प्रकारानंतर, ते जेव्हा माध्यमांशी बोलले आणि मला खरंच धक्का बसला, वाईट वाटलं असं म्हणूया ते वाक्य ऐकून. त्यांचं वाक्य असं होतं की जेव्हा माणसं ही पक्षामध्ये येतात, त्यांना पक्षामध्ये आम्ही प्रवेश देतो, तेव्हा काही माणसं अशी असतात की जी सत्तेत असो नाही तर विरोधात असो ती निवडून येतातच. मग अशा माणसांचा आम्हाला विचार करावा लागतो.